विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आता बायोमॉलिक्युल टॉपिक. कालच्या लेक्चरला आपण थोडंसं इंट्रोडक्शन पार्ट बघितलं होता. व्हॉट इज बायोमॉलिक्युल. बायोमॉलिक्युलमध्ये आपण कोणकोणते घटक शिकायचे आहेत. कोणकोणते घटक शिकायचे आहेत आपल्याला. दॅट इज कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड. बरोबर आहे. तर बघा आता व्हॉट इज क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन बघा कसं आहे. Carbohydrates are classified into three broad group in accordance with their behavior on hydrolysis. These are monosaccharide, oligosaccharide and polysaccharide. याच्या तीन भागामध्ये कन्वर्जन केलं आपण. कोण कुठलं? मोनोसॅक्रॅइड, ऑलिगोसॅक्रॅइड आणि पॉलिसॅक्रॅइड. आता सगळ्यात पहिले बघायचं आपल्याला मोनोसॅक्रॅइड. मोनो मीन्स वन. डू नॉट हायड्रोलाइज फर्दर इनटू स्मॉलर युनिट ऑफ पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन. म्हणजे हे आणखी साध्या स्मॉलर युनिटमध्ये हायड्रोलाइज होऊ शकत नाही. पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा पॉलिहायड्रॉक्सी कीटोन यालाच म्हणायचं मोनोसॅक्रॅइड. आता ऑलिगोसॅक्रॅइड ऑन हायड्रोलिसिस इल दॅट इज 2 to 10 युनिट्स ऑफ मोनोसॅक्रॅइड. ऑलिगोसॅक्रॅइडच्या जर हायड्रोलिसिस केलं आपण तर त्याचे किती होतात? 2 ते 10 युनिट तयार होतात, हे की नाही, ऑफ मोनोसॅक्रॅइड. And according they are further classified as disaccharide, trisaccharide and so on, that is a polysaccharide. Give very large number of monosaccharide unit on complete hydrolysis. आता monosaccharide units मध्ये this is complete hydrolysis. आपल्याला समोर आता याचा चार्ट बघायचा. बघा चार्ट मध्ये आपल्याला बघा आता कार्बोहायड्रेटचे सॅक्रॅइड, कार्बोहायड्रेटचे सॅक्रॅइड. आता जे तीन भागामध्ये बघा कसं कन्वर्जन केलं त्यांनी. पहिले मोनोसॅक्रॅइड, दुसरे ऑलिगोसॅक्रॅइड, तिसरे पॉलिसॅक्रॅइड. आता मोनोसॅक्रॅइडचं काय त्यांनी फर्दर डिवायडेशन केलं. ऑलिगोसॅक्रॅइड 3 मध्ये केलं आणि पॉलिसॅक्रॅइडचं सुद्धा कशामध्ये कन्वर्जन त्यांनी केलं नाही. आता का मोनोसॅक्रॅइडचं कसं आहे. डू नॉट हायड्रोलाइज इनटू स्मॉलर युनिट. एक्झाम्पल ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि रायबोज. म्हणजे जे याच्यापेक्षा साध्या स्मॉलर मध्ये आपण याचं युनिटमध्ये आपण याचं डिवायडेशन करू शकत नाही. डू नॉट हायड्रोलाइज इनटू स्मॉलर युनिट. दॅट इज एक्झाम्पल कोण द्यायचे? ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि रायबोज. हे कशाच प्रकारे आपले मोनोसॅक्रॅइड. दुसरे आता ऑलिगोसॅक्रॅइड. इल्ड 2 to 10 मोनोसॅक्रॅइड युनिट्स ऑन हायड्रोलिसिस. आता ऑलिगोसॅक्रॅइडचे 2 ते 10 युनिटचे आपल्याला त्याच्यामध्ये आपण कन्वर्जन होतं. कितीमध्ये? 2 ते 10 मोनोसॅक्रॅइड युनिटमध्ये याचं हायड्रोलिसिस होतं. आता बघा कसं आहे. डायसॅक्रॅइड, ट्रायसॅक्रॅइड आणि टेट्रासॅक्रॅइड याचे 3 भागामध्ये कन्वर्जन झालं. कशाचं? ऑलिगोसॅक्रॅइडचं. डाय, ट्राय आणि टेट्रा. आता डाय मध्ये काय आहे? इल्ड 2 मोनोसॅक्रॅइड युनिट ऑन हायड्रोलिसिस. याचं 2 मोनोसॅक्रॅइड 2 इल्ड मध्ये याचं काय होतं? रूपांतरित होतं. बघा एक्झाम्पल आहे शुक्रोजचं 1 ग्लुकोज युनिट प्लस 1 फ्रुक्टोज युनिट, माल्टोज 2 ग्लुकोज युनिट आणि लॅक्टोज 1 ग्लुकोज युनिट प्लस 1 ग्लॅक्टोज युनिट. याच्यामध्ये कोणकोणत्या 2 भागांमध्ये झालं? शुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज. शुक्रोज मध्ये 1 ग्लुकोज आणि 1 फ्रुक्टोज, माल्टोज मध्ये 2 ग्लुकोज युनिट आणि लॅक्टोज मध्ये 1 ग्लुकोज युनिट आणि 1 ग्लॅक्टोज युनिट. हे झालं आपलं डायसॅक्रॅइड. आता बघा ट्रायसॅक्रॅइडचं काय आहे? इल्ड 3 मोनोसॅक्रॅइड युनिट. याच्यामध्ये 3 मोनोसॅक्रॅइड मध्ये याचं कन्वर्जन होतं. आता 3 कोणकोणते बघा. एक्झाम्पल रॅफिनोज. रॅफिनोज 1 युनिट इच ऑफ ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि ग्लॅक्टोज. 3 मध्ये कसं झाल्याचं? रॅफिनोजचं 1 युनिट ऑफ इच ऑफ ग्लुकोज, दॅट इज फ्रुक्टोज आणि ग्लॅक्टोज. हे झालं आपलं दॅट इज ए ट्रायसॅक्रॅइड. आता याच्या समोरचं बघा टेट्रासॅक्रॅइड. टेट्रासॅक्रॅइडचं काय आहे? इल्ड 4 मोनोसॅक्रॅइड युनिट. याचे कितीमध्ये कन्वर्जन होतं? 4 मध्ये. इल्ड 4 मोनोसॅक्रॅइड युनिट ऑन हायड्रोलिसिस. एक्झाम्पल स्टॅकोज 1 ग्लुकोज युनिट प्लस 1 फ्रुक्टोज युनिट प्लस 2 ग्लॅक्टोज युनिट. म्हणजे याच्यामध्ये 1 ग्लुकोज, 1 फ्रुक्टोज आणि 2 ग्लॅक्टोज अशा प्रकारे याचं 4 मध्ये कन्वर्जन याचं होतं. 2 ग्लॅक्टोज, 1 फ्रुक्टोज आणि 1 ग्लुकोज. दॅट इज ए टेट्रासॅक्रॅइड. आता या ठिकाणी आपण मोनोसॅक्रॅइड बघितलं, ऑलिगोसॅक्रॅइड बघितलं आणि आता समोरचं कोणतं आहे? पॉलिसॅक्रॅइड. आता पॉलिसॅक्रॅइड बघा
yield large number of monosaccharide unit on hydrolysis. एक्झाम्पल स्टार्च, ग्लायकोजन आणि सेल्युलोज. आता याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट ऑन हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस केलं तर लार्ज नंबर ऑफ आपल्याला मोनोसॅकराइड युनिट याच्यामध्ये मिळतात. आता त्याचं एक्झाम्पल बघितलं आपण स्टार्च, ग्लायकोजन आणि सेल्युलोज. हे झालं आपलं थोडंसं पार्ट बघितलं आपण कशाचा, मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड आणि पॉलिसॅकराइडचा. बरोबर आहे. आता नॉमेनक्लेचर ऑफ मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड आपण नॉमेनक्लेचर कसं करू, नामकरण कसं करता येईल याचं बघा. आता अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर, जनरल नेम फॉर मोनोसॅकराइड इन ग्लायकोज. मोनोसॅकराइड विथ एन अल्डेहाइडिक कार्बोनिल ग्रुप इज कॉल्ड एज अल्डोज. बरोबर. याला कोणता ग्रुप अटॅच असतो मोनोसॅकराइडला, दॅट इज कार्बोनिल ग्रुप असतो. त्या कार्बोनिल ग्रुपला आपण काय म्हणतो, अल्डोज. while that with one ketonic group is called ketose. त्याला आणखी एक केटोनिक ग्रुप असतो, केटोनिक कार्बोनिल ग्रुप असतो. त्या केटोनिक कार्बोनिल ग्रुपला आपण काय म्हणतो, कीटोस. आणि अल्डेहाइडिक कार्बोनिल ग्रुप काय म्हणतो, अल्डोज. समजलं. अल्डेहाइड ग्रुपला म्हणायचं अल्डोज आणि किटोइक ग्रुपला म्हणायचं कीटोस. The name are further modified in accordance with the total number of carbon atom in the monosaccharide. For example, glucose C6H12O6 is an aldose with 6 carbon and thereby an aldohexose. Fructose C6H12O6 is a ketose with 6 carbon and here be कीटोहेक्सोज. आता या ठिकाणी आपल्याला दोन एक्झाम्पल दिले आहे. एक दिलेलं आहे ग्लुकोजचं आणि दुसरं दिलेलं आहे फ्रुक्टोजचं. बरोबर आहे. 6 मेंबर ऑफ कार्बन, त्याला काय म्हणतात आपण, अल्डोहेक्सो. आणि फ्रुक्टोजमध्ये काय आहे, किटो ग्रुप आहे, 6 मेंबर ऑफ कार्बन, दॅट इज कॉल्ड ॲज ए कीटोहेक्सो. म्हणजे ज्या ठिकाणी अल्डेहाइड ग्रुप आहे त्याला म्हणायचं अल्डोज आणि ज्या ठिकाणी किटोनिक ग्रुप आहे त्याला म्हणायचं कीटोस. बरोबर आहे. आता समोर बघा ग्लुकोज, है कि नहीं. ग्लुकोज ऑकर इन नेचर इन फ्री ॲज वेल ॲज कंबाईन स्टेट. आपल्याला ग्लुकोज एक तर फ्री स्टेटमध्ये मिळतं किंवा कंबाईन स्टेटमध्ये मिळतं. ग्लुकोज कॅन बी ऑब्टेन फ्रॉम सुक्रोज और स्टार्च बाय ॲसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस ॲज शोन बिलो. आपण हायड्रोलिसिस करतो कशाचा, ॲसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस, सुक्रोज आणि स्टार्च. त्याच्यापासून काय तयार करतो आपण, ग्लुकोज तयार करतो. आता बघा याची सगळ्यात पहिली मेथड पाहिजे आपल्याला प्रिपरेशन ऑफ ग्लुकोजची. प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज. आपल्याला सुक्रोज पासून काय तयार करायचंय, ग्लुकोज तयार करायचं. बघा जी प्रोसेस काय आहे. सुक्रोज इज हायड्रोलाइज बाय वॉर्मिंग विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड और सल्फ्युरिक ऍसिड फॉर अबाउट 2 hours. दिस हायड्रोलिसिस कन्वर्ट सुक्रोज इनटू मिक्सचर of glucose and fructose. Glucose is separated from fructose by adding ethanol during cooling. Glucose being almost insoluble in alcohol, crystallite out first. The solution is filtered to obtain crystal of glucose. बघा या थेअरीमध्ये आपल्याला काय दिलं, पहिलं काय करायचं, आपल्याला हायड्रोलाइज करायचं. कसं करायचं, सुक्रोज इज हायड्रोलाइज बाय वॉर्मिंग विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. काय करायचं, एक सुक्रोज घ्यायचं, सुक्रोजमध्ये काय ऍड करायचं, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि त्याला थोडंसं काय करायचं, वॉर्मिंग करायचं. वॉर्मिंग थोडंसं हीट करायचं कमी प्रमाणात. और सल्फ्युरिक ऍसिड, त्यात हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकायचं किंवा सल्फ्युरिक ऍसिड ऍड करायचं फॉर अबाउट 2 hours. किती वेळेसाठी, 2 तासासाठी. ते तसंच सोल्युशन ठेवायचं थोडं वॉर्म करून. आणि त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये केल्यानंतर द हायड्रोलाइज कन्वर्ट सुक्रोज इनटू मिक्सचर ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. तर सुक्रोजचं जे मिक्सचर होतं त्याच्यामध्ये काय ऍड केलं आपण, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि कोणतं ऍसिड ऍड केलं होतं, सल्फ्युरिक ऍसिड. ते सोल्युशन नंतर दोन भाग त्याच्यामध्ये 2 याच्यामध्ये कन्वर्जन झालं. कोणत्या भागात कन्वर्जन झालं, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. बरोबर आहे. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ग्लुकोज इज सेपरेटेड फ्रॉम फ्रुक्टोज, हे की नाही. ग्लुकोज हा कसा झाला, सेपरेट झाला फ्रुक्टोज पासून. बरोबर आहे. ग्लुकोज इज सेपरेटेड फ्रॉम फ्रुक्टोज बाय ऍडिंग
इथेनॉल ड्युरिंग कुलिंग. तिचं आपलं सोल्युशन होतं कशाचं, ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं. त्या सोल्युशनमध्ये काय त्यांनी काय ॲड केलं, कूल करण्यासाठी काय ॲड केलं त्यांनी, इथेनॉल ॲड केलं, म्हणजे इथिल अल्कोहोल ॲड केलं. इथिल अल्कोहोल ॲड केल्यानंतर काय झालं, ग्लुकोज काय झालं, इज सेपरेटेड फ्रॉम फ्रुक्टोज. फ्रुक्टोज पासून ग्लुकोज हे काय झालं, सेपरेट झालं बाय ॲडिंग इथेनॉल ड्युरिंग कुलिंग. ग्लुकोज बिंग ऑलमोस्ट इनसॉल्युबल इन अल्कोहोल. आता ग्लुकोज हे आपल्याला माहिती आहे की अल्कोहोलमध्ये ते डिझॉल्व्ह होत नाही. ग्लुकोज इज इनसॉल्युबल इन अल्कोहोल. क्रिस्टलाइज आउट फर्स्ट. ते डिझॉल्व्ह न झाल्यामुळं क्रिस्टल आउट म्हणजे बाहेर आले. ते क्रिस्टल काय झालं, त्याचे क्रिस्टल फॉर्ममध्ये आलं, मग त्याच्यामध्ये ते डिझॉल्व्ह झालेलं नाही. द सोल्युशन इज फिल्टर टू ऑप्टेन क्रिस्टल ऑफ ग्लुकोज. आहे की नाही, ते सोल्युशनला काय केलं आपण, फिल्टर केलं. फिल्टर केल्यानंतर जे वरचा रेसिड्यू आला तो काय झाला आपला ग्लुकोजचा, आणि खाली फिल्टरचं ते काय झालं, दॅट इज ए ग्लुकोज. बघा ते शुक्रोज प्लस वॉटर आपण थोडंसं हायड्रोलाइज केलं. हायड्रोलाइजचं 2 पार्ट झाले, कशामध्ये, एक ग्लुकोजमध्ये आणि दुसरं फ्रुक्टोजमध्ये. बरोबर आहे. अशा हायड्रोलायसिस प्रोसेसद्वारे आपण काय काय तयार केलं, प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. बरोबर आहे. आता याच्यानंतरचा पुढचा पार्ट आपण दुसऱ्या लेक्चरला बघू.